नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले स्वागत आहे MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये MPSC कंबाईन, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तसेच सर्व सरळ सेवा भरती असेल, त्यासाठी हा विषय अगदी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सजीवांचे अस्तित्व, प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण सजीवांच्या अस्तित्वाचा जो सर्वात मोठा आधार आहे म्हणजे प्रजनन, त्या प्रक्रियेतील विज्ञान, मानवी प्रजनन संस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. नक्कीच. कारण प्रजनन म्हणजे काय तर अनेकांना वाटतं फक्त नवीन जीव जन्माला घालणे. हो, तसाच विचार केला जातो सहसा. पण त्या मागचं मूळ कारण बघितलं तर एखादी प्रजाती निसर्गातून कायमची नामशेष होण्यापासून वाचवणे हे आहे. आणि बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी DNA मध्ये सूक्ष्म बदल घडून आणणं हे प्रजननाचं मुख्य उद्दिष्ट असतं. बरोबर. इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे प्रजननात DNAची प्रत तयार केली जाते, पण ती मूळ DNAशी तंतोतंत जुळणारी नसते. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण जर DNAची प्रत हुबेहूब मूळ DNA सारखीच असती तर उत्क्रांती झालीच नसती. अगदी बरोबर. उत्क्रांती म्हणजेच इव्होल्यूशन कधी शक्य झालं नसतं. आज पृथ्वीवर जे लाखो प्रकारचे सजीव दिसतात ना, ते ह्या DNA मधील सूक्ष्म बदलांमुळेच तयार झालेत. याच बदलांमुळे सजीव बदलत्या वातावरणात टिकून राहतात. खरंय. आता आपण हे पूर्ण विज्ञान टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर प्रजननाचे मुख्य 2 प्रकार पडतात. अलैंगिक प्रजनन म्हणजेच एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता जर आपण अलैंगिक प्रजननाचा विचार केला तर हे निसर्गाच्या एक कॉपी पेस्ट फंक्शन सारखं आहे. हो, कॉपी पेस्ट हा अगदी योग्य शब्द आहे याला. कारण यात फक्त एकच जनक म्हणजेच सिंगल पॅरेंट असतो. आणि एकाच जनकाचा सहभाग असल्यामुळे यात जनुकीय विचरण म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन अजिबात नसतं. अजिबात नसतं. तयार होणारा नवीन जीव हा हुबेहूब मूळ जीवासारखाच असतो. आता बघा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना या प्रक्रियेचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं अत्यंत बारकाईने लक्षात ठेवणं गरजेचं असतं. हो, कारण यावर थेट प्रश्न येतात. नक्कीच. तर पहिला प्रकार आहे विभाजन म्हणजेच फिशन. यात पेशीचे 2 भाग होतात. उदाहरणार्थ अमिबा, तो साधे विभाजन करतो, म्हणजे तो कुठल्याही अक्षातून विभागला जातो. पॅरामेशियम आडवे विभाजन करतो, तर युग्रिनामध्ये उभे विभाजन पाहायला मिळते. जणू काही एखादी चेन किंवा झिपर उघडत असावी तसं. हे झिपरचं दृश्य डोळ्यासमोर आणलं की ते लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. आणि दुसरा प्रकार म्हणजे खंडीभवन व पुनर्जनन म्हणजेच फ्रॅगमेंटेशन अँड रिजनरेशन. हो, स्पायरोगायरा आणि प्लॅनेरिया ही याची उत्तम उदाहरणे आहेत. यात सजीवाच्या शरीराशी अक्षरशः तुकडे होतात आणि प्रत्येक तुकड्यापासून एक पूर्णपणे नवीन जीव तयार होतो. निसर्गाची ही क्षमता खरोखरच अद्भुत आहे बघा. खरंच अद्भुत आहे. यासोबतच तिसरा महत्वाचा प्रकार म्हणजे मुकुलायन किंवा बडिंग, जे यीस्ट आणि हायड्रा या सजीवांमध्ये दिसून येतं. यात काय होतं तर मूळ जीवाच्या शरीरावर एक लहानसा फुगवटा येतो, त्याची वाढ होते आणि तो वेगळा होऊन स्वतंत्र जीव म्हणून जगू लागतो. आता हे सर्व प्रकार प्रामुख्याने एकपेशीय किंवा अत्यंत साध्या बहुपेशीय सजीवांमधले आहेत. पण जेव्हा आपण एकाच जनकापासून हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याविषयी बोलतो, तेव्हा त्याचं एक अत्यंत आधुनिक आणि कृत्रिम रूप मानवाने विकसित केलं आहे, ज्याला आपण क्लोनिंग म्हणतो. अगदी बरोबर, क्लोनिंग. हे तंत्रज्ञान अलिंगी प्रजननाचंच एक प्रगत स्वरूप मानलं जातं. आणि यात डॉली मेंढीचं जे उदाहरण आहे ते अत्यंत ऐतिहासिक आहे. हो, डॉली शिप. 5 जुलै 1996 रोजी डॉलीचा जन्म झाला. आणि हा प्रयोग विज्ञानाच्या इतिहासातील एक मोठा मैलाचा दगड आहे. फिन डॉर्सेट मेंढी आणि स्कॉटिश ब्लॅकफेस या 2 प्रजातींच्या संयोगातून एका पेशीतील केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस वापरून डॉलीची निर्मिती करण्यात आली होती. आणि ती जगातील पहिली सस्तन प्राणी होती जिचं क्लोनिंग करण्यात आलं होतं. डॉली मेंढीची जन्मतारीख आणि प्रजाती यावर अनेकदा प्रश्न विचारले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही माहिती अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवावी. नक्कीच. आता आपण दुसऱ्या आणि सर्वात गुंतागुंतीच्या प्रकाराकडे वळूया, तो म्हणजे लैंगिक प्रजनन. जर अलैंगिक प्रजनन हे निसर्गाचं कॉपी पेस्ट फंक्शन असेल, तर लैंगिक प्रजनन ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि परफ्यूम पार्टनरशिप किंवा कोलॅबरेशन आहे. हो, कारण यात 2 जनकांचा सहभाग असतो, म्हणजे नर आणि मादी युग्मकांचा. मेल अँड फिमेल गॅमेट्स.
आणि या पूर्ण प्रक्रियेत फलन म्हणजेच फर्टिलायझेशन ही सर्वात प्रमुख पायरी असते. इथे एक अत्यंत साधं पण महत्वाचं सूत्र लक्षात ठेवायचंय. ते म्हणजे n+n बरोबर 2n. इथे n म्हणजे अर्धगुणी युग्मक किंवा हॅप्लॉइड गॅमेट. आता मानवाच्या बाबतीत विचार केल्यास एका युग्मकात 23 गुणसूत्रे असतात. म्हणजे आईकडून आलेली 23 गुणसूत्रे आणि वडिलांकडून आलेली 23 गुणसूत्रे. अगदी बरोबर. जेव्हा स्त्री युग्मक म्हणजे n आणि पुयुग्मक म्हणजे n एकत्र येतात तेव्हा 2n म्हणजे 46 गुणसूत्रे असलेला युग्मनज तयार होतो, ज्याला आपण डिप्लॉइड झायगोट म्हणतो. हे गुणसूत्रांचं गणित केवळ एका आकडेमोड नाहीये, तर एका नव्या जीवाची ती ब्लूप्रिंट आहे. यामुळे जन्मणाऱ्या बाळामध्ये आई आणि वडील दोघांचीही वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. हो, आणि आता आपण मानवी प्रजनन संस्थेची रचना आणि तिचे कार्य समजून घेऊया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा भाग आहे. सर्वात आधी पुरुष प्रजनन संस्थेचा विचार करू. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. इथे एक अत्यंत रंजक शास्त्रीय मुद्दा उपस्थित होतो. तो म्हणजे वृषणाचं स्थान. हो, पुरुषांमध्ये वृषण म्हणजेच टेस्टिस हे शरीराच्या आत नसून ते शरीराबाहेर वृषणकोशात म्हणजेच स्क्रोटममध्ये असतं. असं का? यामागे निसर्गाचं एक अफाट इंजिनिअरिंग आहे. मानवी शरीराचं तापमान हे शुक्राणूंच्या म्हणजेच स्पर्म्सच्या निर्मितीसाठी खूप जास्त असतं. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअस कमी तापमान लागतं. अच्छा. आणि शरीराच्या आत हे कमी तापमान राखणं शक्य नसतं. त्यामुळे निसर्गाने एक प्रकारची एक्सटर्नल क्लायमेट कंट्रोल सिस्टीम तयार केली आणि वृषण शरीराबाहेर ठेवलं, जेणेकरून शुक्राणूंची सुरक्षित वाढ होऊ शकेल. हे कारण अनेकदा विधानांवर आधारित प्रश्नांमध्ये विचारलं जातं. त्यामुळे हे 2 ते 3 अंश सेल्सिअसचं लॉजिक लक्षात ठेवणं मस्ट आहे. नक्कीच. या व्यतिरिक्त शुक्राणूची रचना देखील तितकीच वैशिष्ट्यपूर्ण असते. एका शुक्राणूची लांबी साधारण 60 मायक्रोमीटर असते, जे डोळ्यांना दिसणारही नाही एवढं सूक्ष्म आहे. हो, आणि या शुक्राणूचे 3 मुख्य भाग असतात. पहिलं डोकं किंवा हेड, जे एका डेटा स्टोरेजसारखं काम करतं. यात जनुकीय माहिती साठवलेली असते. दुसरा मधला भाग, ज्यात तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया असतात. आणि हा मधला भाग अत्यंत महत्वाचा आहे, कारण शुक्राणूला अंडपेशीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागतो. प्रचंड लांबचा प्रवास. मानवी प्रमाणाशी तुलना केल्यास हा प्रवास एखाद्या माणसाने पूर्ण महासागर पोहून पार करण्यासारखा आहे. खरंय. यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज असते. आणि हे मायटोकॉन्ड्रिया शुक्राणूला ती ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. आणि तिसरा भाग म्हणजे शेपूट, जी रडारसारखं दिशा दर्शवण्याचं आणि हालचाल करण्याचं काम करते. आता वीर्याच्या म्हणजेच सिमेंटच्या रचनेबद्दल बोलताना अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा गैरसमज पाहायला मिळतो. कोणता? अनेकांना वाटतं की वीर्य म्हणजे फक्त आणि फक्त शुक्राणू, पण तसं अजिबात नाही. वीर्यामध्ये प्रत्यक्ष शुक्राणूंचं प्रमाण फक्त 10% असतं. बापरे, ही खरोखरच एक माइंड ब्लोईंग माहिती आहे. म्हणजे उर्वरित 90% भाग हा या शुक्राणूंना सुरक्षितपणे त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी बनलेला एक प्रकारचा सर्व्हायव्हल किट आहे. तर तंतोतंत सर्व्हायव्हल किटच आहे तो. या 90% भागामध्ये प्रामुख्याने 2 स्रावांचा समावेश असतो. 60% प्रमाण हे शुक्राशय स्राव म्हणजेच सेमिनल फ्लुइडचं असतं. या स्रावामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा असते, जी शुक्राणूंना प्रवासात जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेलं पोषण देते. आणि त्यानंतर 30% प्रमाण हे प्रोस्टेट ग्रंथीच्या स्रावाचं असतं. हा स्राव वीर्याला अल्कधर्मी बनवतो. अल्कधर्मी म्हणजेच अल्कलाईन बनवतो, जेणेकरून योनी मार्गातील आम्लधर्मी म्हणजेच ॲसिडिक वातावरणापासून शुक्राणूंचा बचाव होऊ शकेल. हो, हे सर्व घटक मिळून ती 10% शुक्राणूंची फौज पुढे जाते. निसर्गाचं हे नियोजन खरोखरच अचूक आहे. आता आपण स्त्री प्रजनन संस्थेची रचना समजून घेऊया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. यात प्रामुख्याने अंडाशय म्हणजेच ओव्हरी, अंडवाहिनी म्हणजेच फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय म्हणजे युटरस आणि योनी म्हणजे वजायना या अवयवांचा समावेश होतो. इथे गर्भाशय हा एक असा अवयव आहे ज्याची क्षमता माणसाला खरोखर अचंबित करते. हो, कारण गर्भाशय हा मानवी शरीरातील सर्वाधिक मजबूत स्नायू मानला जातो. एका छोट्याशा पेरूच्या आकाराचं असणारं हे गर्भाशय एका सूक्ष्म पेशीपासून ते 9 महिन्यांच्या पूर्ण वाढ झालेल्या बाळापर्यंतचा भार पेलण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रसरण पावतं. आणि बाळाच्या जन्मावेळी ते पुन्हा आकुंचन पावतं. अगदी
स्नायूंची एवढी प्रचंड लवचिकता आणि ताकद शरीरातील इतर कोणत्याही अवयवात नसते. आता या संपूर्ण प्रक्रियेत अनेकदा एक महत्वाचा ट्रॅप असतो जिथे अनेक जण गोंधळतात. तो म्हणजे फलन नेमके कुठे होते. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की शुक्राणू आणि अंडपेशी यांचे मिलन गर्भाशयात होते. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. फलन हे गर्भाशयात होत नाही. अंडवाहिनीच्या म्हणजेच फॅलोपियन ट्यूबच्या एम्प्युला नावाच्या भागात हे फलन घडतं. अँप्युला हे नाव महत्वाचं आहे. हो, जर आपण एका साध्या उदाहरणातून समजून घेतलं तर अंडवाहिनी ही एक वेटिंग रूम आहे जिथे शुक्राणू आणि अंडपेशी यांची भेट होते, आणि गर्भाशय ही एक नर्सरी आहे जिथे त्या फलित भ्रूणाची पुढील 9 महिने वाढ होते. क्या बात है. फलनानंतर तयार झालेला गर्भ या वेटिंग रूममधून बाहेर पडून गर्भाशयात येतो आणि तिथे त्याचं रोपण म्हणजेच इम्प्लांटेशन होतं. हे वेटिंग रूम आणि नर्सरीचं उदाहरण ही संकल्पना अगदी स्पष्ट करतं. आता आपण एका अशा नैसर्गिक प्रक्रियेकडे वळूया जी मानवी प्रजनन संस्थेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ती म्हणजे आर्तव चक्र किंवा मासिक पाळी. मेन्स्ट्रुअल सायकल. हो, साधारणपणे 28 ते 30 दिवसांच्या या चक्राचे 4 महत्वाचे टप्पे आहेत. आणि हे टप्पे म्हणजे शरीरातील संप्रेरकांची म्हणजेच हार्मोन्सची एक प्रकारची रिले रेस आहे. या रिले रेसमध्ये प्रत्येक संप्रेरक आपलं काम अचूकपणे पार पाडतं. आपण हे 4 टप्पे सविस्तर पाहूया, कारण परीक्षेला याचा क्रम विचारला जाऊ शकतो. नक्कीच. पहिला टप्पा आहे रक्तस्राव किंवा ब्लीडिंग फेज. हा सुरुवातीचे पहिले 5 दिवस चालतो, ज्यामध्ये गर्भाशयाचं अनावश्यक अस्तर शरीराबाहेर टाकलं जातं. दुसरा टप्पा आहे अंडपेशी विकासाचा काळ म्हणजेच फॉलिक्युलर फेज. यामध्ये FSH किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन या संप्रेरकामुळे अंडाशयात एका फॉलिकलचा विकास सुरू होतो. आणि याच काळात इस्ट्रोजन नावाचं संप्रेरक गर्भाशयाच्या अंतस्तराची पुन्हा नव्याने वाढ करायला सुरुवात करते ना. अगदी बरोबर. म्हणजे शरीर एकाच वेळी 2 आघाड्यांवर काम करत असतं. अंडाशयात नवीन अंडपेशी तयार करणं आणि गर्भाशयात त्या संभाव्य गर्भासाठी मऊ गादी तयार करणं. हा निसर्गाचा मास्टर प्लॅनच आहे एक प्रकारे. हो. त्यानंतर येतो तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा, अंडमोचन किंवा ओव्ह्युलेशन, जो साधारण 13व्या किंवा 14व्या दिवशी येतो. होय. यात LH म्हणजेच ल्युटिनायझिंग हॉर्मोन या संप्रेरकाची पातळी अचानक वाढते आणि परिपक्व झालेली अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडून अंडवाहिनीत येते. म्हणजे त्या वेटिंग रूममध्ये येते. हो, बरोबर. आणि शेवटचा चौथा टप्पा आहे सिक्रेटरी फेज. यात अंडाशयातून अंडपेशी बाहेर पडल्यानंतर उरलेल्या भागापासून कॉर्पस ल्युटियम तयार होतं. कॉर्पस ल्युटियम. हे कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्रवतं. या प्रोजेस्टेरॉनला अनेकदा प्रेग्नन्सी हॉर्मोन असंही म्हटलं जातं. कारण हे संप्रेरक गर्भाशयाला गर्भधारणेसाठी पूर्णपणे तयार ठेवतो. जर अंडवाहिनीत फलन झालं तर हे प्रोजेस्टेरॉन पुढील 9 महिने गर्भाशयाची निगा राखतं. पण जर अंडपेशीचं फलन झालं नाही तर? जर फलन झालं नाही तर हे कॉर्पस ल्युटियम काही दिवसांनी नष्ट होतं. त्यामुळे प्रोजेस्टेरॉनची पातळी अचानक खाली येते आणि गर्भाशयाचं अस्तर टिकून राहू शकत नाही. परिणामी पुन्हा पहिल्या टप्प्यापासून म्हणजेच रक्तस्रावापासून नवीन चक्र सुरू होतं. शरीराचं हे घड्याळ अतिशय अचूकपणे चालतं. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. आपण गर्भधारणेविषयी बोलत आहोत तर जुळ्या मुलांची म्हणजेच ट्विन्सची निर्मिती कशी होते हा विषय नेहमीच कुतूहलाचा राहिला आहे. जुळी मुले प्रामुख्याने 2 प्रकारची असतात आणि दोन्ही मागचं विज्ञान पूर्णपणे वेगळं आहे. हो, पहिला प्रकार म्हणजे एकयुग्मनजी जुळे, ज्याला आपण मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणतो. या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. एक युग्मनज. यामध्ये नेहमीप्रमाणे एकच अंडपेशी आणि एकच शुक्राणू यांचं फलन होतं. पण विकासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात या एकाच फलित अंडपेशीचे 2 समान भाग होतात. त्यामुळे जन्मणारी 2 मुले दिसायला अगदी सारखीच असतात. आयडेंटिकल ट्विन्स. थोडक्यात सांगायचं तर ती एकाच जेनेटिक ब्लूप्रिंटच्या 2 प्रती असतात. त्यामुळे त्यांचं लिंगही समान असतं, म्हणजे एकतर दोन्ही मुले किंवा दोन्ही मुली. हो. आणि याच प्रकारात एक अत्यंत महत्वाचा उपप्रकार पाहायला मिळतो. जर ही पेशी फलनानंतर लगेच न विभागता 8 दिवसानंतर विभागली गेली तर सयामी जुळे जन्माला येतात. अगदी बरोबर. सॅमीज किंवा कॉन्जुगेटेड जुळी मुले जन्माला येण्याची शक्यता वाढते. पेशी विभाजनाला उशीर झाल्यामुळे त्यांचे काही अवयव एकमेकांना जोडलेले राहतात. हा निसर्गातील एक दुर्मिळ पण महत्वाचा भाग आहे.
आणि जुळ्या मुलांमधील दुसरा प्रकार म्हणजे द्वियुग्मनजी जुळे म्हणजे डायझायगॉटिक ट्विन्स. हा प्रकार पहिल्या प्रकारापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हो, कारण यात अंडाशयातून एकाच वेळी 2 वेगवेगळ्या अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे त्यांचं फलन होतं. याचाच अर्थ इथे 2 स्वतंत्र फलन प्रक्रिया घडत असतात. अगदी. त्यामुळे ही मुले दिसायला एकमेकांसारखी नसतात. त्यांना फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणतात. ही मुले म्हणजे एकाच वेळी जन्म घेणारी 2 सामान्य भावंडे असतात. आणि त्यांचं लिंगही वेगळं असू शकतं. एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोन्ही समान लिंगाचेही असू शकतात. बरोबर. हे विज्ञान समजायला सोपं पण अत्यंत रंजक आहे. आता या नैसर्गिक प्रक्रियेसोबतच आपण एका अशा तंत्रज्ञानाकडे वळूया ज्याने वैद्यकीय क्षेत्रात खरोखरच क्रांती घडवून आणली आहे. ART म्हणजेच असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. हो, ज्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान एका वरदानासारखं आहे. विशेषतः IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो या शब्दाचा लॅटिन अर्थ होतो काचेमध्ये, म्हणजे इन ग्लास, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. मगाशी आपण जे वेटिंग रूमचं उदाहरण पाहिलं होतं त्याचीच ही पुढची पायरी आहे. म्हणजे जेव्हा नैसर्गिकरित्या अंडवाहिनीच्या वेटिंग रूममध्ये शुक्राणू आणि अंडपेशी यांचं मिलन होऊ शकत नाही, तेव्हा विज्ञानाची मदत घेतली जाते. अगदी बरोबर. या प्रक्रियेत स्त्रीच्या शरीरातील अंडपेशी आणि पुरुषाचे शुक्राणू शरीराबाहेर काढून प्रयोगशाळेत एका काचेच्या डिशमध्ये एकत्र आणले जातात. तिथे फलन घडवून आणल्यानंतर तयार झालेला भ्रूण अत्यंत काळजीपूर्वक स्त्रीच्या गर्भाशयात म्हणजे त्या नर्सरीमध्ये सोडला जातो. या तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणं शक्य झालं आहे. हे खरोखरच मानवी बुद्धिमत्तेचं आणि विज्ञानाचे एक मोठं यश आहे. नक्कीच. आता आपण या अभ्यासपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत, जो सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कुटुंब नियोजन किंवा फॅमिली प्लॅनिंग. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच माता आणि बालकाचं उत्तम आरोग्यासाठी 2 अपत्यांमध्ये योग्य अंतर राखणं गरजेचं आहे. यासाठी कुटुंब नियोजनाच्या पद्धती अत्यंत मोलाच्या ठरतात. या पद्धती प्रामुख्याने 2 भागात विभागल्या जातात: तात्पुरत्या पद्धती आणि कायमस्वरूपी पद्धती. तात्पुरत्या पद्धतींमध्ये कॉन्डोमचा वापर, गर्भनिरोधक गोळ्या म्हणजेच ओरल पेल्स आणि कॉपर्टी यांचा समावेश होतो. हो, आणि या प्रत्येक पद्धतीचं कार्य वेगळं असतं. उदाहरणार्थ, गर्भनिरोधक गोळ्या जसं की सहेली या मेंदूला असा संकेत देतात ज्यामुळे ओव्ह्युलेशन म्हणजेच अंडमोचन रोखलं जातं. अंडपेशी बाहेरच आली नाही तर फलन होणारच नाही. आणि कॉपर्टीबद्दल काय सांगाल? कॉपर्टी हे साधन गर्भाशयात बसवलं जातं. हे साधन गर्भाशयात असं वातावरण तयार करतं की तिथे फलित गर्भाचं रोपण म्हणजेच इम्प्लांटेशन होऊ शकत नाही. आणि कायमस्वरूपी पद्धतींबद्दल विचार केला तर त्यामध्ये शस्त्रक्रियेचा वापर केला जातो, जे अत्यंत सुरक्षित मानलं जातं. हो, पुरुषांमध्ये केली जाणारी नसबंदी म्हणजे व्हॅसेक्टमी, ज्यामध्ये शुक्राणू वाहून नेणारी शुक्रवाहिनी कापून बांधली जाते, तर स्त्रियांमध्ये केली जाणारी नसबंदी म्हणजे ट्यूबेक्टोमी, ज्यामध्ये अंडवाहिनी म्हणजेच फॅलोपियन ट्यूब कापून बांधली जाते, ज्यामुळे अंडपेशी आणि शुक्राणूंचा संपर्क कायमचा तुटतो. हे दोन्ही शब्द विद्यार्थ्यांनी अगदी बारकाईने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कुटुंब नियोजनासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा कायदा देखील आपल्याला माहिती असावा, तो म्हणजे MTP कायदा. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971. अगदी बरोबर. काही विशिष्ट कायदेशीर आणि वैद्यकीय परिस्थितींमध्ये, जसं की मातेच्या जीवाला धोका असल्यास किंवा गर्भामध्ये गंभीर व्यंग असल्यास, या कायद्यानुसार गर्भपात करण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. आणि अलीकडील सुधारणांनुसार अत्यंत विशेष प्रकरणांमध्ये 20 ते 24 आठवड्यांपर्यंत गर्भपाताची परवानगी दिली जाऊ शकते. हो, यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचा सल्ला आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक असतं. हा कायदा आणि त्यात नमूद केलेले आठवड्यांचे प्रमाण नक्की लक्षात ठेवावं. तर आज आपण सजीवांचे प्रजनन, त्याचे प्रकार, मानवी प्रजनन संस्थेची अचूक रचना, मासिक पाळी मागील संप्रेरकांचा खेळ, जुळी मुले कशी होतात, IVF तंत्रज्ञान आणि कुटुंब नियोजन ह्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा अत्यंत सखोल आढावा घेतला आहे.
हा विषय केवळ अभ्यासातच नाही, तर आपल्या स्वतःच्या शरीराचे विज्ञान आणि त्याच्या अद्भुत क्षमता समजून घेण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नक्कीच. आणि जाता जाता मी सर्वांना एका अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या प्रश्नावर विचार करण्यास प्रवृत्त करू इच्छिते. कोणता प्रश्न? बघा, जर आपण उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळाकडे पाहिलं तर सजीवांचे प्रजनन आणि त्यांचे पृथ्वीवर टिकून राहणे हे पूर्णपणे निसर्गाच्या आणि परिस्थितीच्या हातात होतं. चार्ल्स डार्विनचा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा नैसर्गिक नियम आपण सर्वजण जाणतोच. सक्षम तोच टिकेल. अगदी. पण आजच्या युगात IVF तंत्रज्ञान, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि डॉली मेंढीच्या क्लोनिंगसारख्या शोधांमुळे मानवाने अक्षरशः निसर्गाच्या प्रयोगशाळेचा ताबा घेतला आहे. भविष्यात तंत्रज्ञान आणखी प्रगत झाल्यावर डार्विनच्या या नैसर्गिक नियमाची जागा सर्व्हायव्हल ऑफ द इंजिनियर्ड घेईल का? म्हणजे तंत्रज्ञानाने घडवलेला तोच टिकेल असं होईल का? निसर्गाच्या या चक्रात मानवाचा हा वाढता हस्तक्षेप आपल्याला कोणत्या नव्या युगाकडे घेऊन जाईल यावर नक्की विचार करा. हां, खरोखरच विचार करायला लावणारा आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. विज्ञानाची प्रगती आणि निसर्गाचे नियम यांच्यातील ही सीमारेषा भविष्यात काय रंग दाखवेल हे पाहणे उत्सुक्याचे ठरेल. तर आजच्या या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि ज्ञानवर्धक विषयासह. अभ्यास करत रहा आणि ज्ञानाची भूक नेहमीच जागृत ठेवा.